उत्तरार्ध आहे. पूर्वार्धामध्ये 49 अध्याय आणि उत्तरार्धामध्ये 41 अध्याय आणि या सगळ्या पूर्वार्धामध्ये श्रीकृष्णाच्या जन्मापासून तर श्रीकृष्ण गोकुळातून हस्तिनापूर आणि हस्तिनापुरातून नंतर पुन्हा द्वारकेत जातो तिथपर्यंत करतात. आपल्याला त्या सगळ्या बाललीलेचं जेवढं शक्य होईल तेवढं वर्णन त्यावर कथा किंवा त्याचा तत्त्वज्ञानाचा भाग किंवा त्याच्या पार्श्वभूमी कव्हर करायचं. भागवत बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. मीही चक्रांकित महाराज जर कोणाला माहीत असेल चक्रांकित महाराज हे रामचंद्र महाराज डोंगरे यांचे अतिशय जवळचे शिष्य. त्यांचं 2 वेळा संपूर्ण भागवत ऐकण्याचं सौभाग्य मला लाभलं. त्याच्यापैकी एक जे आनंद हॉल आहे इथं मार्केटच्या तिथे अलीकडे, तिथं त्यांचं 1 महिना पूर्ण भागवत झालं. शेवटी जे अनेक वेळा ज्यांनी भागवत ऐकलंय त्यांच्या लक्षात असेल भागवताची एक पीठिका आहे, एक पार्श्वभूमी आहे. ते आपण अतिशय थोडक्यात सांगू. वेद व्यासांनी 4ही वेद झाल्यानंतर थोडीशी खिन्नता व्यक्त केली. म्हणजे मी काही समाधानी नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं. असं का? एवढे वेद 4ही वेद, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद, एवढे वेद निर्माण केलं, एवढं प्रचंड असं साहित्याचं भंडार निर्माण केलं, जगाला उपदेश करण्याचे असं एवढे 4 वेद तयार केल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटलं की काहीतरी राहिलंय किंवा मी पूर्ण समाधानी नाही. काय करायचं? तेवढ्यात नारद आलेले आहे. नारदांना तरी विचारलेलं आहे, नारदा हे देवा, हे महर्षी, मला असं सांगा की मी 4 वेद निर्माण करून सुद्धा मला म्हणावं असं समाधान का नाही मिळत? काय राहिलं आहे? अतिशय सुंदर उत्तर दिलं नारदांनी, जे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जे वेद तू लिहिलेस ते वेद जे आहेत ते संपूर्ण ज्ञानकांड आहे. त्याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे, त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, त्याच्यामुळं त्याची गोडी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला लागेलच असं होऊ शकेल. मग काय करायला हवं? काय करायला? जे तुम्ही आम्ही सगळे करतो ना तेच उत्तर नारदांनी व्यासांना दिलेलं आहे. जेणेकरून माणसाला अशा प्रकारचं वाङ्मय ऐकून आनंद होईल, त्याला स्वतःला त्याच्या मनाला समाधान होईल, प्रसन्नता होईल, असं वाङ्मय हवं आहे. मग असं वाङ्मय कशात आहे? असं वाङ्मय आहे कशात? असं वाङ्मय हे फक्त आणि फक्त आणि फक्त परमात्म्याच्या चरित्रात. मग असं कोणतं चरित्र आहे की ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला आनंद निर्माण, प्रसन्न होईल, मन तदाकार होईल? असं श्रीकृष्णाचं चरित्र आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रावर जर वाङ्मय निर्मिती झाली तर तुला समाधान. मग मी आज्ञा कोणाची घेऊ? आज्ञा घेण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेलेले आहे. पार्श्वभूमी बघा लक्षात काय, ते ब्रह्मदेवाकडे गेलेले आहे.
ब्रह्मदेवाकडे गेले, भागवताची निर्मिती करायची आहे, पण ब्रह्मदेवाने सांगितलंय द्वापार युगामध्ये परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अवतार तर घेणार आहोत, पण मीही शेषनारायण म्हणून, त्याच्याही आधी बलराम म्हणून अवतार घेणार आहे. आणि सर्व सुरवर म्हणजे सर्व देव काय महत्वाचा आहे, याच्याशिवाय पुढचं भागवत नाहीये. सर्व जे देवगण आहेत ते देवगण गोप होतील, गोपिका होतील, गवळणी होतील. आणि जे मुख्य सरोवर आहेत, मुख्य देवगण आहेत, ते देवकी होतील, ते वसुदेव होतील. आणि काही दैत्य कुळातील लोक यांचा नायनाट करण्यासाठी, तो यांच्यावर प्रहार करण्यासाठी, यांच्यावर हल्ला करण्यासाठी द्वापार युगामध्ये जन्म घेतला. व्यासांना ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर व्यासांनी ही निर्मिती म्हणजे बघा, नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. तुम्हाला किती सांगितलं असं वागा, तसं वागा, तसं वागा, तसं करा, तसं नाही सांगितलं. तुम्हाला त्याच्यातून जर भावना नसेल, त्याच्यातून आईचा कळवळा नसेल, माऊलीचं प्रेम नसेल, तर ते सांगणं निरर्थक. आणि म्हणून भागवतामध्ये जेवढे स्कंद आहेत त्याच्यामध्ये 2 स्कंद जे आहेत, दशम आणि एकादशम स्कंद, हे सर्व फक्त आणि फक्त श्रीकृष्ण चरित्रावर आहे. 11वा स्कंद हा एकनाथी भागवतातून प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये उद्धवाला कृष्णाने केलेला उपदेश आहे, त्याच्यामध्ये सुद्धा गोप गोपिका आलेले आहेत. तर दशम स्कंद हा कृष्णाच्या बाललीलेचं वर्णन. आणि हे बाललीलेचं वर्णन चरित्रात्मक ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये आपोआप, तुमच्या म्हणजे माझ्या मनामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये आपोआप इन्स्टंट स्पॉन्टॅनियस अशी निर्माण राहणार. कारण त्याच्यामध्ये गोपिकेंचा भक्तीचा भाव आहे, गोपिकांचा माधुर्य भाव आहे, आणि परमात्म्याची त्यांच्यावर असलेलं अतिशय उत्कट अशा प्रकारचा प्रेम आहे. आपण तर अभंग शिकतोय, भक्ती प्रेमाविणं ज्ञान नाही देवा, बरोबर आहे. भक्ती प्रेमाविणं ज्ञान नाही देवा, त्याच्यात नुसता अभिमान आहे, आणि अभिमान हा वृथा आहे. अभिमान असेल तर ती भक्ती होऊ शकते. नुसते ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला कोरडी म्हणायचं, ती ओली नाही. भेळ करताना कोरडी भेळ करायची का ओली भेळ करायची असं आपलं चालतं का? नाही, ओली भेळ चांगली लागते. असं ओलं जे आहे ना, त्याच्यामध्ये कळवळ आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये आपुलकी असते. आणि म्हणून चरित्रात्मक जे आहे तो चरित्रात्मक असं त्याच्यामध्ये. शेवटी भागवत ऐकायचं, भागवताचं प्रयोजन तरी काय? भागवताची रचना केली, भागवताचं प्रयोजन आहे काय? कशासाठी ऐकायचं आम्ही भागवत? इतके वर्ष आम्ही ऐकतोय. आज आपलं 75-76 वय आहे. राठीने कमीत कमी 10 वेळा भागवत ऐकला असेल. कुठल्याकडे नैमिषारण्यामध्ये ऐकलं असेल, इकडे ऐकलं असेल, तिकडे ऐकलं, कितीतरी वेळा ऐकलं असेल. कशासाठी ऐकायचं मग? कशासाठी ऐकायचं सांगू तुम्हाला. अजून 2-3 मिनिटं घेतो मग चालू सांगू. भागवत ऐकायचं याचं कारण असं आहे, आपण सर्वजण जन्माला आलोय, सर्वजण जन्माला आलोय आणि सर्वजण मृत्यू पावणार आहोत. सगळं नाही, 100% खरं आहे की आपण जाणार आहोत. मग जिथून आपण आलोय आणि जिथं आपल्याला जायचंय, हा जो आपला कालावधी आहे ना, तो कालावधी कसा करायचा?
त्या मधला स्पॅन जो आहे आयुष्याचा तो कसा घालवायचा? अहो, कुत्र्याला मुलं होतात, गाढवाला मुलं होतात, सगळ्यात मुलं होतात, सगळेच संसार करतात. पण या सगळ्या प्राणी मात्रामध्ये एकमेव मनुष्य प्राणी असा आहे की ज्याला निद्रा, मैथून, आहार, विहार हे सगळं सगळ्यांना आहे, सगळ्यांनाच आहे. हे सोडून काय आहे आपल्याकडे वेगळं? काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे आहे बुद्धी, आपल्याकडे आहे विचार, आपल्याकडे आहे ज्ञान करण्याची क्षमता, ज्ञान मिळवण्याची क्षमता. मग ते ज्ञान मिळवण्याच्या क्षमतेसाठी भागवत हा एक उत्तम उपाय आहे. भागवत काय आहे सांगू? भागवत हे परमात्म्याचं, बरोबर आहे का? म्हणजे चुकलं तर सांगा. परमात्म्याचं शाब्दिक प्रकटीकरण आहे. मग शाब्दिक प्रकटीकरणाचं जर पूजा उपासना करायची असेल तर ती कशी करायची? शब्द म्हणजे काय? आपण बोलतोय आता. शब्द म्हणजे काय? ध्वनी. ध्वनीचा पंचमहाभूत कोणता आहे? आकाश. आकाशाचा ध्वनी. त्या ध्वनीला आत्मसात करण्याचं साधन एकच आहे, ज्ञानेंद्रिय. ते म्हणजे काय? आणि म्हणून ह्या श्रवणाने परमेश्वराच्या चरित्राचं चिंतन करणे हा भागवताचा मूळ उद्देश आहे. अतिशय महत्वाचं आहे. तुमचं वय किती असं विचारलं तर सांगू तुम्हाला गंमत. मी आता गरबीने विचारलं किती वय? गरबी सांगते 67, 66. किती? 67. चुकलं नाही माझे, बरोबर 67. आता 67 वय आहे तर मी त्याला दुसरा प्रश्न विचारतो. दुसऱ्याला विचारतो, तुला दुसरा विचार, तुम्ही ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा किंवा देवाचं कुठलंही साधन केव्हापासून चालू केलं? केव्हापासून? वयाच्या 10व्या, 5व्या, 4थ्या? कधी? 40च्या पुढे. 67 वजा 40 किती राहिले? किती? 27. त्यांचं वय 27 आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जन्माला आल्यानंतर याचा आधार घेऊन जगले की नाही जगले हे महत्वाचं आहे. आणि ते जर तसं जगलं नसेल तर त्या जगण्यासाठी, उर्वरित आयुष्य सुंदर करण्यासाठी म्हणून भागवताचं चरित्र आहे. अजून एक मिनिट घेतो. आपण सर्वच जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर तर आपल्या आई वडिलांनी पेढे वाटले का नाही आपल्याला माहित नाही, पण आपल्या नातवांचे पेढे वाटतो. पेढे काय झालं? काय झालं? पेढे घ्या, पेढे घ्या. अहो, आम्हाला नातू झाला, आम्हाला नात झाली. कथाकार म्हणतात किंवा शास्त्र म्हणतात याच्यात काय आहे? याच्यात पुरुषार्थ केलाय का तुम्ही? याच्यात काही पुरुषार्थ आहे का? अहो, ढेकणाला एका वेळेस 1,00,000 ढेकणे होतात. मग ढेकणाने पेढे किती? 1,000 किलो पेढे वाटले पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की याच्यामध्ये पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ कशात आहे? पुरुषार्थ अशात आहे की जे अपरिहार्य आहे. अपरिहार्य म्हणजे काय? अपरिहार्य म्हणजे काय? जे होणारच आहे त्याला अपरिहार्य म्हणतात. म्हणजे तुम्ही सकाळी उठले, सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा घेणार, चहा घेतल्यानंतर दुपारी तुम्ही जेवणार, जेवल्यानंतर तुम्ही नंतर रात्री झोपणार. हे सगळं अपरिहार्य आहे, याच्यात चेंज नाही आहे. मग ज्याच्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी करायचंय की जे तुम्ही केल्यानंतर ते विशेष होणार आहे, असं मानवी जीवनाचं साध्य व्हायला हवं. तर त्याला पुरुषार्थ म्हणतात. जर एखादी नदी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि तो पोहणारा जो पूर्वेकडे निघाला तो पुढे जाईल, पश्चिमेकडेच जाईल. त्याने काय केलंय? काही नाही, तो प्रवाहाच्या बरोबर चाललाय.
पण पोणारा जर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार असेल तर तो पोणारा मुलगा काय? म्हणून आणि हे होईल कसं हे याच्यासाठी म्हणूनच ज्ञानाबरोबर भक्तीची जोडावी आणि भक्ती उपजत निर्माण होण्यासाठी, भक्तीची वाढ होण्यासाठी, भक्ती आपल्या अंगामध्ये रुजण्यासाठी काय हवं? काहीतरी असं पाहिजे ना, कॅटॅलिस्ट टाईप, की ज्याने म्हणून आपली भक्ती वाढली आणि म्हणून भगवान. कबीराचा एक छोटा दोहा आहे, सांगू? कबीराचा एक छोटासा दोहा आहे बघा, तुम्ही कुठेतरी ऐकला असेल पूर्वी, नसेल ऐकलं तर आता ऐका. कबीराचा असा दोहा आहे, हम जन्म लेते हैं तब लोग हंसते हैं और हम रोते हैं. जन्माला आलेलं मुलं रडतं की नाही? पोरगं रडतंय, पण बाहेरचा काय झालं होतं, अरे वा वा मुलगा झाला, हे लोक असतात, आम्ही रडतो. कबीर म्हणतात, ऐसी करनी कीजिए हम हसे जग रोए. हसत हसत जा ना, रडत जायचं, हसत हसत जा. आणि लोकांनी म्हटलं पाहिजे काय महात्मा होता, लोकांनी म्हटलं पाहिजे अरे काय बुद्धिपुरुष होता, काय महात्मा होता. तुमच्या अंत्ययात्रेला लाखोचा समुदाय येऊन लोकांनी डोळ्यात पाणी आणलं पाहिजे. असं कर्तृत्व व्हायला पाहिजे. असं कर्तृत्व होण्यासाठी आपल्याला भक्ती हवी आहे. आणि भक्तीची ही पूर्वमीमांसा सांगून आपण संध्याला सुरुवात. मी ह्या ज्या ग्रंथाचा आधार घेतलाय त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो 2 मिनिट. हा जो ग्रंथ आहे, रंगावधूत महाराज सर्वांना माहिती आहेत का? ऐकून आहे का? नारेश्वरचे रंगावधूत महाराज, त्यांच्या वंशातले एक वळामे म्हणून माझे मित्र आहेत, त्यांनी माझ्यासाठी खास नारेश्वरवरून हा ग्रंथ आणलेला आहे आणि मला अतिशय प्रेमपूर्वक प्रेम केलेला आहे. मी एकदा वाचला आहे, पण त्याचा योग मी हे 2-3 दिवस 8 दिवसापूर्वी माझ्या सारखं डोक्यात होतं. दशमस्कंद आपण सांगावं दशमस्कंद. हा जो ग्रंथ आहे तो एकनाथांच्या समकालीन कृष्ण दिग्विजय म्हणून एक अतिशय मोठे संत होते. त्यांना एकनाथ महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं की मी एकादश स्कंदावर टीका केलेली आहे, पण तू आता दशम स्कंदावर टीका कर. आणि मग त्यांनी हा हरिवरदा नावाचा ग्रंथ लिहिला. आणि तो मुळात प्राकृत भाषेमध्ये आहे मराठीवर, पण तरीही त्यांच्या वंशजांनंतर 300-400 वर्षापूर्वी त्यांच्याही वंशजांनी अतिशय सुबोध मराठीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. ते कोपर्डीकर म्हणून, विद्या अलंकार म्हणून त्यांचं नाव आहे. त्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण चालू आहे. आता आपली सुरुवात. वसुदेव आणि देवकी हे सर्वांना माहिती आहे. वसुदेव आणि देवकी हे सर्वांना माहिती. वसुदेव हा कुणाचा मुलगा आहे? हा शूरसेन राजाचा मुलगा आहे. मथुरे नगरीमध्ये वसुदेव हा त्या शूरसेन राजाचा अतिशय देखणा असा. देवक नावाचा राजा त्याला एक अतिशय सुंदर लावण्यवती रूपवान अशी मुलगी होती. तिचं नाव देवकी. त्या वसुदेवाचा आणि त्या देवकीचा विवाह संपन्न झालेला आहे. बघा, सगळ्या ग्रंथाचं वाङ्मयांचं विरोधाभास बघा.
सांगतोय हा विवाह आहे. विवाह कोणाचा आहे? देवकीचा आणि वसुदेवाचा. देवकीचा भाऊ कोण आहे? कोण आहे? कंस. कंस त्या विवाहामध्ये अतिशय आनंदाने सहभागी झालेला आहे. मी काय सांगतो ते विरोधाभास बघा. कंस अतिशय आनंदी आहे, बहिणीचं लग्न आहे. जसं रामायणामध्ये कैकेयी रामावर अतिशय प्रेम करते ना. जोपर्यंत कोण येत नाही मंथरा येत नाही. मंथराने जोपर्यंत तिचे कान भरले नाहीत तोपर्यंत रामाला तर मी भरतापेक्षा जास्त प्रेम करते असं म्हणणारी कैकेयी आहे. म्हणून मी म्हणतो विरोधाभास बघत चला. तीच कैकेयी मात्र आपल्याला असं वाटतं ती वैरी आहे. आधी वैरी होती का, नंतर वैरी झाली बघा. तसंच ह्या विवाह सोहळ्यामध्ये कंस अतिशय आनंदी आहे. पूर्वीचे विवाह किती दिवस होत होते आपल्याला माहित आहे. कमीत कमी 3 दिवस तरी होत होते. लग्नाच्या आधी हळद, लग्न, नंतर मग ते सगळं, नंतर मग आपण ते कुठेतरी वरातीला जाणार, नंतर देवळात जाणार वगैरे 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 वगैरे. तसं विवाह सोहळा 4 दिवस संपन्न झालेला आहे. देवकी सासरी जायला निघालेली आहे. देवकी सासरी जायला निघाल्यानंतर काय कशात बसणार ती? आपण बैलगाडीत बसलो असेल, नाही तर आता हल्ली कार असते तर कारमध्ये बसलो असेल, ओपन कारमध्ये बसलो असेल. देवकी कशात बसली? कशात? रथात बसली. देवकी रथात बसलेली आहे. रथ सज्ज झालेला आहे. वाद्यांचा गजर झालेला आहे. वसुदेव आणि देवकी रथात बसल्यानंतर सगळ्या प्रजेला आनंद झालेला आहे. ती प्रजा मथुरेची आहे. खूप वाद्यांचा घोष चालू आहे. असं करता करता भर रस्त्यावर वरात आलेली आहे. भर रस्त्यावर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, समजा इथून आपली गणपतीची मिरवणूक काढली का आपण सण ऑर्बिटमध्ये झालं का थांबतो आणि नाचतो. भर रस्त्यात वरात आलेली आहे. मला सांगायचं तात्पर्य कारण ते कथेचा भाग आहे. भर रस्त्यात वरात आल्यानंतर आपल्या कथेला सुरुवात होते. भर रस्त्यात तो रथ आल्यानंतर अकस्मात अतिशय अचानक त्या रथावर उडी घातलेली आहे. कुणी कंसाने. साधी गोष्ट आहे ना. कंसाने त्या रथात उडी घातली आणि त्या रथाचा आणि त्या घोड्याचा लगाम आपल्या हातात घेतलाय. बहीण सारखे होते ना. कंस वधूचा बंधू, पाही जन सगळे, पाहताच तो क्रूर, दाखवी आदर, बंधू प्रेमी. लोक म्हणतात अरे हे कसं काय असं झालं, हा तर क्रूर, हा तर दुष्ट, काय तर होणार तर नाही ना काही. देखे दगूर दोने वधू आणि वर, अनावर भाव झाले कंसाचे. बघा, स्वय येऊन घुरेवरी सारथी करी रथाचे, आणि प्रजाचे पाहते अचुंबली. म्हणजे याच्या आधीचा कंस हा आहे. नंतर काय झालं, सारथी केल्यानंतर त्या रथाची सारथी कंस झाल्या तो अतिशय आनंदी आहे की मी माझ्या बहिणीचं रथ हाकतोय अशा आनंदात आहे. बघा बरं का, बघा म्हणजे काय कशी कलाटणी मिळते कथेला म्हणा किंवा आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये कशी कलाटणी मिळाली बघा. तोच गगनात
झाला गडगडाट, वाणी ती प्रकट काणी येई. काय झालं? आनंद भोजनी काल कुठे यावे, वमन घडावे पुढे जावे. अतिशय सुग्रास भोजन चालू आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न यावं. तसं लक्षात ठेवा. हे जे आहे 2 मिनिटं हे महत्वाचे आहे. तैसी झाली नभोवाणी, म्हणे त्या कंसासी, अरे काय हर्षे सारथ्यासी काय करी. कुठेस तू? अरे विसरला का काय? काय हा सारथी कशाचा झालायस तू? भगिनीच्या प्रेमामध्ये वागती तू रथ, तुझे मनोरथ यात भंगे. तुला माहित नाही का नभोवाणी आहे? तुला माहित नाही का तिचा अष्टगर्भ घेईल तुझा प्राण. एवढे विधान तरी लक्ष देई. अरे कंसा तू काय करतोयस? सारथ्य करतोय बहिणीच्या ग्रथाचं, आणि या बहिणीच्या पोटी निर्माण झालेला 8वा जो गर्भ आहे तो तुझा कळी आहे, तो तुझा वैरी आहे, तो तुझा घात करणार आहे. एवढं सुद्धा तुला लक्षात कसं नाही? अरे बुढा शूक म्हणे, सगळी कथा सुखाने परीक्षिताची चाललेला. शूक म्हणे नृपा, नृपा म्हणजे परीक्षिता. ऐकता हे कंस जाहला विध्वंस कया चित्ता. खरं म्हणजे तो मूळचाच क्रूर आहे, पण त्यात चुकून त्याला कुठेतरी बहिणीची कुठेतरी वाटलं प्रेम असावं म्हणून त्याने चुकून सारथ्य करायला सुरुवात केली. चुकून. आता नभोवणीचा अर्थ जसे तो चित्तात विचार मनात दृढ झाली. आता बघा, आता विचार लगेच पारटला. जसं रामायणामध्ये ते मंदिरा भेटल्यावर कैकेयीचं पारटलं तसं झालं. नसे ही माझी बहीण, हिचा कैवारी विका घेऊन मम प्राण घात हिच्या हाताने होईल. गर्भ कैसा झाली तावळ. खूप छान आहे बरं. व्यासांनी मजा केलेली आहे. ते म्हणतात अरे कंसाच्या मनामध्ये काय चाललंय बघा. म्हणून मी सांगतोय भागवत कशाकरता ऐकायचंय. समजा मला असं कळलं, मला म्हणजे एखाद्या माणसाला असं कळलं की त्याचा भाऊ त्याची सगळी शेतजमीन उद्या हडप करणार आहे, त्याला रात्री भावाला मारून टाकेल ना. कशाला कळायचंय? तस विचार मागुती शस्त्र घेऊन हाती, भगिनीचा वध का न करावा. कशा करता 8व्या अर्भापर्यंत जायचं? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, म्हणजे 8 वर्ष कमीत कमी लागतील. कोणी सांगितलं थांबायचं? हिचाच वध करून टाकू ना. कशाला पाहिजे? म्हणजे भांडणच नाही ना. असा विचार करू लागलाय. पुरा सोडिल्या क्षणभरी ओढी तिचं कुंतलाते, आतीचे सरणे छेदूक आहे. बघा बघा, ठरलंय तिला. असं वाटतं तिला मारावं की काय, असा त्याचा भाव निर्माण झालाय. शेवटी नियती आहे. वसुदेव मध्ये पडलाय. वसुदेव म्हणे बंधू कंसा गुणी लोकत्रया. बघा बरं काय असतं बघा. समजा भागवताचं बघा काय, कुठल्याही ग्रंथाचं आहे. समजा तुमच्या मनामध्ये एखादा वाईट विचार आला आणि तो वाईट विचाराचं रूपांतर चांगल्या विचारात करण्यासाठी काय करावं लागेल? काहीतरी युक्ती तर करावी लागेल. मग यांनी काय केलं? वसुदेवाने काय केलं? वसुदेवाने कंसाची स्तुती करायला सुरुवात केली. अरे तू तर मथुरेचा राजा, तुझ्याजवळ काय नाही आहे, ही साधी
बहीण तुझी, तू केवढा मोठा राजा, ही